जर मित्रांनो तुम्ही स्लममध्ये राहत असाल आणि तुमच्या स्लममध्ये जर बिल्डर लागला असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला पण माहिती आहे की हीच कंडिशन असते सगळी आजूबाजूनी. मी माझ्या ह्या व्लॉगमध्ये आपलं हे जे वॉशिंग सेंटर आहे राधिका वॉशिंग सेंटर, हे मला असं वाटतं की 1-2 व्लॉगमध्येच तुम्हाला हे दिसणार आहे. म्हणजे की सुरुवातीचा पहिला मित्रांनो माझा हा धंदा, मला या धंद्याने खूप शिकवलं. तेवढंच हसवलं, तेवढंच रडवलं, तेवढंच शिकवलं. त्याचा अनुभव का असतो तो मला ह्या धंद्याने दिला. ह्या सगळ्या गोष्टी अशाच आठवणीत राहण्यासारख्या आहेत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सायरस 5171. आणि जसं ब्लॉग्समध्ये बघत होतात की आपला जो प्रोसेस चाललाय तो जरा आता डेव्हलपमेंटचा चाललाय. जे सगळी आज प्रोसेस आहे ती फॉलो होणार आहे. तर त्यासाठी मी आता आलो आपल्या साईडवरती. वडाला आरटीओ आहे ना, वडाला आरटीओच्या जस्ट बाजूला आपली साईड आहे. आपल्याला तोच प्रोसेस बघायचा आहे. तर तुम्हाला पण काही गोष्टी समजतील की SRM मधला सिस्टम कसा असतो तो. बिल्डर लॉबीमध्ये असं सिस्टम आहे मित्रांनो की जो SRA असतो तो तुम्हाला रिडेव्हलप करून देणार. जे स्लम्स आहेत, स्लमची रिडेव्हलपमेंट होते, त्यांना बिल्डिंग बांधून देतात. तर बाकीचा जो प्लॉट राहतो, बाकीचा जो एरिया राहतो ते सेलच्या बिल्डिंग बनणं. जसं काही आपल्या बॅक साईडला रुनवाल आहे. कधी पण मित्रांनो वेळ येते त्यासाठी आपण जर खंबीर उभे राहिलो ती वेळ पण आपल्याला काहीतरी चांगलं शिकवून जाते. पण माझी इच्छा आहे की मी जी माझी लाईफ बघतोय, जगतोय, ती मी एक मुवमेंट असा बनवून ठेवू की मला एक टाइम काय होतं आणि आता कसं मी अपडेट होतोय. त्यामुळेच मी हे सगळं शूट करून ठेवतोय. ह्या ब्लॉगमध्ये सांगायचं येणारे काही वर्ष कसे जातील, कसे येतील, आपल्याला काही आयडिया नाही. पण आता जो मुवमेंट आहे तो मी एकदम बेफाम जगतोय, माझ्या हिशोबाने जगतोय. पूर्ण तुम्ही बघताय पूर्ण डेमोलेशन झालंय आणि फ्रंटला पत्रे पण आलेत. ही आपली जिम. आता जाऊ फ्रंट साईडला. इथून हा आपला बिल्डरचा गेट बसला. आपल्याकडे मित्रांनो रेनाल्ड स्पेस बाया बिल्डर म्हणून आपल्याकडे लागले. आपला जो मित्रांनो लोकेशन बनतो ना तो प्रॉपरली प्राईम लोकेशन बनतो. जो लोधाच्या बॅक साईडला राहतोय ही तुम्हाला समोर दिसलेली लोधा, आणि ह्याच्या जस्ट इथेच नोवालवाल्याची बिल्डिंगचं कंस्ट्रक्शन चालू आहे. ते पण होणार आहे लवकरच लवकर. त्यांच्या पण बिल्डिंग क्रिएट होतील. आणि त्याच्या जस्ट समोरच आपला हा जो प्लॉट आहे तो पडतोय, जिथे माझं वॉशिंग सेंटर तुम्ही बघितलं असेल, राधिका वॉशिंग सेंटर. आणि या साईडला मित्रांनो तुम्हाला भेटेल इकडे इंस्टाग्राम ID राधिका वॉशिंग सेंटर. जे सध्या धंदा 1-1.5 महिना बंदच होता, परत नवीन सुरुवात करू एकदा. येस मित्रांनो, ही ती जिम आहे जी आजोबांची, आणि ही मी तुम्हाला आता दाखवतो. ही आपली थोडक्यात काही जिम. ओके, तर कशी वाटली मित्रांनो जिम, पिन कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि बस हाच काही स्ट्रक्चर राहिला जेवढा. सध्या तरी मित्रांनो हा आमचा झालेला आहे पूर्ण स्टोरेज रूम, जिथे की आपल्या सगळ्या जुन्या काही वस्तू त्या आम्ही ठेवतो. जसं की आमचं काही जिमचं सामान, जे पहिले इथे जिम पण होती, मर्सिडीज होती आपली जी तिथे वॉशिंग सेंटरवरती होती, ते मर्सिडीजची ग्रिल अजून इथेच पडली आहे. जुनी W124 मॉडेल. TV जो ओनिडाचा काहीतरी यायचा आय थिंक, एवढा मोठा TV. आता ते एवढीचे TV आलेत. हा तेव्हा या टायमिंगला एवढा मोठा TV वाटायचा ना घरात की खूप असं वाटायचं की थिएटरच लागलाय. आज मित्रांनो आपलं वॉशिंग सेंटर तुटणार नाही. हा ब्लॉग मला वाटतं 2 दिवसावरती जाणार आहे. मागच्या साईडचे जे रूम्स आहेत ते कोणाकोणाचे ते तोडून घेतलेत, आणि फ्रंट साईड हळूहळू, म्हणजे जी आपली आता फ्रंट साईड आहे ही हळूहळू मागचं क्लिअर करता येऊन नंतरही आपली फ्रंट साईड क्लिअर होणार आहे. आणि आपल्यासोबत आता मी घेऊन आलो आपला छोटा स्टुविट #5171. आज मित्रांनो डे 2 आहे आणि सगळी शिफ्टिंग झालेली आहे थोडीफार. आता सगळं डेमोलिशन करायला गेले. जे बिल्डर सर आहेत ते पण आलेले आहेत साईड व्हिजिट करायला. थोडं व्हिडिओ क्वालिटीमध्ये लो दिसेल कारण की आपण आयफोननी नाही, आता अँड्रॉइडनी शूट करतोय. अभी लंच टाइम हो गया तुम लोग का? हा चल बाबा. सगळं डेमोलिशन झालं मित्रांनो, पूर्ण ओपन होईल थोड्या वेळात. काल ज्या गल्ल्या आणि स्ट्रक्चर होतं ते सगळं वंडी भाऊ झालंय. चला जे पुढचे स्ट्रक्चर होते ते पण आता तोडायला घेतलेच आहेत. पुढे पुरतं नाही, अर्धवट काम झालं आहे, अर्धं राहील.
समोरच आहे. थोड्या वेळाने वाटतं आपलं वॉशिंग सेंटर पण घेतील डेमोलिश करायला. ते सगळं आतमध्ये एकदा दाखवतो तुम्हाला. असे मित्रांनो स्लम्समधले रूम डेमोलेशन होतात आणि हा जो एकूण एक आहे की जे चॅनल्स आहेत त्याचा स्क्रॅप वगैरे बनतो, जी आता ही रॅबिट निघते ते वेगळी जाणार. हे सगळं अख्खा स्लम हा असाच रिडेव्हलपला जातो पूर्ण. नंतरला एक ओपन प्लॉट होतो पूर्ण. यासाठी मित्रांनो आपण आलो आहे घरी, कारण असं आहे की शंभूने घेतलं नवीन आयफोन. किती रे? 17. आयफोन 17 शंभूकडे आलं. कॉंग्रॅच्युलेशन ब्रदर. आणि कॉंग्रॅच करा त्याला की शंभूकडे नवीन फोन आलेला आहे. शंभू कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे हा सिस्टम भारी आहे की पहिला आयफोनचे वेगवेगळे चार्जिंग द्या आणि नंतरला परत त्याला सी पॉडमध्ये कन्वर्ट करा. हा आता भाई परत ह्याला सी वाली C to C ना. लंच टाइम तर आता जस्ट या लोकांचं झालं आहे पूर्ण. आता ते सगळे वेल्डिंग करून हे जे अँगल्स बिंगल्स आहेत ते सगळे निघणार. आता मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत आपलं वॉशिंग सेंटर पूर्ण क्लिअर होऊन जाणार आहे. थोडं एक मुवमेंट असं झालं आहे की थोडासा इमोशन टाईप आहे, पण आता काय करणार, जे आहे ते आहे. अपडेट होणारी गोष्ट असते ती चांगलीच असते आयुष्यात. जे सेलचं ऑफिस बनणार आहे काही दिवसात, ती राहिलेली घरं मित्रांनो तिकडे आपण राहतोय सध्याच्या टायमिंगमध्ये. आयुष्यात अपडेट व्हायचं गरजेचं आहे. जर तुम्ही अपडेटसाठी तयार नसाल, तुम्ही ज्या पोझिशनमध्ये आता उभा आहात तुम्ही तिथून पण मागे येणार. ही प्रत्येकाची पोझिशन घ्यायला कोण ना कोणतरी तयारीतच आहे. तुम्हाला आता कळत नसेल मी कुठून फिरून चाललो आहे. हे सगळे आमचे भुयारी मार्ग आहेत, हे कोणालाच नाही माहिती. जेव्हा आलेलो इकडे तेव्हा हा रूम एकदम ओके होता आणि तोच रूम मित्रांनो आता तुम्ही बघू शकतात. सकाळी मी इथून ब्लॉग केला यार, घ्या आता सकाळी थोड्या वेळातच या रूमची पूर्ण ही कंडिशन आहे. मला एकदम नॉर्मलच वाटत असेल, तुम्हाला असं वाटत नसेल की काय एवढं दाखवते, पण मला माहिती आहे माझे इमोशन. मी मित्रांनो शूट करायचं माझं बस एवढंच रिझन आहे की ज्या गोष्टी माझ्या सराउंडिंग चालल्यात त्या फक्त आठवणीमध्ये ठेवल्या पाहिजे बस. त्यामुळे मी सगळं शूट करून ठेवतो. तेरे को ठोक डालेगा. आता जस्ट बाबूबाईला सांगून आपण वॉशिंग सेंटर खाली करून घ्यायला सांगितलं आहे. वॉशिंग सेंटर जसंच खाली झालं तसंच इकडच्यासारखे पत्रे काढणार, नंतरला स्ट्रक्चर पाडायला घेणार. बस मित्रांनो हेच काही लास्ट शूट असेल आपल्या राधिका वॉशिंग सेंटरचं. संध्याकाळ पण झाले. मला वाटतं हा ब्लॉग इथेच एंड होणार आहे. आणि जर बघत असेल एवढा वेळपासून तर धन्यवाद मित्रांनो बघण्यासाठी. असेच काही लाईफ रिलेटेड कॉन्टेंट मी टाकत राहणार आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि हा जो एक ब्लॉग झाला हा 1-2 दिवसाचा आपला पूर्ण शूट होता, कारण की जी धावपळ होती ती मला एक कॅप्चर करून ठेवायची होती. मला भले बघू या ना बघू या ब्लॉगमध्ये, पण मला ही जे आता चाललेलं सगळं हे शूट करून ठेवायचं होतं. त्यामुळे मी सगळं शूट करून ठेवतोय. बस उद्यापर्यंत हे सगळं सपाट असणार. हा ब्लॉग इथेच एंड करू बघण्यासाठी. धन्यवाद मित्रांनो. आणि असंच जुळून राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. #5171. याचप्रमाणे आपल्या वॉशिंग सेंटरचं पण डेमोलेशन झालेलं आहे.